नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 20 मार्च 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले आहे? तर मित्रांनो, आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, आचार्य चाणक्य। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 3 आहे, आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10% महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, ओडिसा। प्रश्न क्रमांक 4 आहे, नौदलाच्या जहाजासाठी आवश्यक असलेल्या 25 टन वजनाच्या बोलार्ड पूल टॅंकचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, भरूच। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टॅंकचे अनावरण करण्यात आले, त्याला कोणते नाव देण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, बलजीत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाचा उपग्रह अवकाशात घेऊन जाणाऱ्या कैरोस या पहिल्या खाजगी रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जपान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, आर अश्विन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कसोटी क्रिकेट गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विनने कोणाला मागे टाकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जसप्रीत बुमराह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आगामी 3 वर्षात राज्यात किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 23,000। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, PM सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सामाजिक सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या कोणत्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, PM विश्वकर्मा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, PM सूरज ही महत्त्वाकांक्षी योजना देशात किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 525। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी आफ्रिकन देशांनी याऊंडे घोषणा केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, मलेरिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, मलेरिया रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी किती आफ्रिकन देशांनी याऊंडे घोषणा केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 11। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, कोणाच्या अध्यक्षतेखाली खालील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूक बाबत अहवाल सादर केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, रामनाथ कोविंद। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, सुखविंदर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत सुखवीर सिंग संधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 324. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मुंबई. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मुंबई संघाने कितव्यांदा रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 42. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 स्पर्धेचे उपविजेतेपद हे कोणी पटकावले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 विदर्भ. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.